उद्या शिवसेनेच्या अपात्रतेचा निकाल आहे. अवघे काही तास उरलेले आहेत. या वर्षातला पहिला अशा पद्धतीचा हा एक निकाल आहे. राजकीय मोठी घडामोड आहे. सरकारचं भवितव्य धोक्यात दिसतं. आता शेवटी ही न्यायालयीन बाब आहे. विधानसभा अध्यक्ष त्या संदर्भामध्ये निर्णय करतील. त्यामुळे मला असं वाटतं की जो निर्णय असेल, योग्य निर्णय तो त्या ठिकाणी ते देतील आणि तो सगळ्यांना मान्य असेल. आपल्याला काय वाटतं, कारण एक महत्त्वाचा निकाल आहे गेल्या अनेक दिवसांपासून. नाही, हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. कारण म्हणजे पूर्ण पक्षच एका बाजूला आलेला आहे, शिवसेना, आणि 40, 42, 45 लोक एका बाजूला आलेत, 10, 12, 8 लोक तिकडे एका बाजूला राहिलेत, आणि त्यामुळे कायदेशीर मोठा पेच निर्माण झालेला आहे. आणि खरं हा निर्णय जो होणार आहे हा संपूर्ण देशासाठीच एक दिशादर्शक होणार आहे. आणि म्हणून या निर्णयाला खूप महत्त्व आहे. त्या संदर्भामध्ये सर्व हिअरिंग झालेलं आहे. माननीय अध्यक्ष, विधानसभा अध्यक्ष यांनी सगळं ते ऐकून घेतलेलं आहे. आणि मला वाटतं उद्या निर्णय येईल. निर्णय आल्यावर खरंच हा एक मार्गदर्शक, म्हणजे एक दिशादर्शक असा निर्णय हा संपूर्ण देशासाठी राहणार आहे. निर्णय जरी शिवसेनेसाठी असला तरी तो मागचा जो विचार होता तो भाजपचा होता. भाजपच्याच विचाराला यामुळे कुठेतरी त्याची प्रतिष्ठा पणाला लागली असं वाटतं. नाही, भाजपचं काय, तर मला सांगा, एखाद्या पक्षातून लोक बाहेर पडत आहेत कंटाळून, तिथल्या काय असेल ते गोष्टी, पण एखाद्या पक्षातून एवढ्या मोठ्या संख्येत आमदार बाहेर पडत आहेत, म्हणजे 2/3पेक्षाही जास्त आमदार त्या ठिकाणी बाहेर पडत आहेत. त्यामुळे मग हा कायदेशीर पेच तयार झाला. हा कायदेशीर पेच तयार झालेला आहे. त्याच्यामध्ये भाजपचं काय, भाजपचं आमचं काही म्हणणं नाही, आमचं काही घेणं देणं नाही खरं म्हणजे. पण आता NCPची तीच अवस्था झाली, शिवसेनेमध्ये तशीच परिस्थिती निर्माण झाली. त्यामुळे दोन्ही पक्षांच्या बाबतीमध्ये पेचच आहे. परंतु मला असं वाटतं की म्हणून उद्याचा जो निर्णय आहे हा अतिशय महत्त्वाचा निर्णय आहे. पुढे भविष्यामध्ये म्हणजे राजकीय पक्ष, त्यांची घेतलेली रणनीती, त्यांचे निर्णय, 2/3 फुटल्यावर काय होणार, अर्धे गेल्यावर काय होणार, हे म्हणजे सगळ्या बाबतीमध्ये हा एक लांब, म्हणजे दूरदर्शी असा एक त्याचा परिणाम सर्व राजकारणावर त्या ठिकाणी होणार आहे. आणि म्हणून हा निर्णय अतिशय महत्त्वाचा आहे. हीच परिस्थिती राष्ट्रवादी काँग्रेसची देखील असणार आहे. राष्ट्रवादी आणि शिवसेनेत काय फरक आहे? त्यांचे तेवढेच आमदार आलेत, दोघांचे 54-55 होते, यांचे तेवढेच आमदार 40च्या वर बाहेर आलेत, शिवसेनेचे पण 40च्या वर आमदार त्या ठिकाणी बाहेर आलेत. दोघीकडे परिस्थिती सारखीच आहे, त्यात बदल काहीच नाही आहे. आणि म्हणून मला वाटतं की शेवटी एवढ्या मोठ्या संख्येमध्ये आमदार 2/3च्या वर बाहेर पडत आहेत. त्यामुळे त्याचा विचार निश्चित जे आहेत त्या पदावर बसलेले जे न्यायनेते आहेत त्यांना तो करावा लागणार आहे, मला असं वाटतं. पण शेवटी आता त्यांनी सगळ्यांचं ऐकून घेतलेलं आहे. याच्यामध्ये सगळे कायदेतज्ञ त्यांनी आपले विचार मांडलेले आहेत. मोठं डिबेट याच्यावर झालेलं आहे. देशातले सगळे अगदी प्रमुख कायदेतज्ञ असतील, वरिष्ठ सर्व दिल्लीपासूनचे सर्व त्या ठिकाणी त्यांनी आपापली बाजू मांडलेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की उद्याचा निर्णय पुन्हा मी सांगेल की हा अतिशय महत्त्वपूर्ण असेल. नाही, जर तर असं काही नाही. आता बघा, आमच्याकडे तुम्ही बघितलं असेल, आता आमच्याकडे आमचे 116-17 आमचे पक्ष धरून आमच्याकडे पुन्हा 40-42 आमदार दादांचे आहेत आणि 42-25 आमदार आमचे शिवसेनेचे आहेत. म्हणजे आमची संख्या जवळपास 200च्या वर आहे. 210च्या जवळपास आमची संख्या आहे. आता तुम्ही म्हणतात की असा निर्णय झाला तरी त्याचा फरक सरकारवर काही पडणार नाही. पण आम्हाला आशा आहे की न्यायच यांना, शिवसेनेला, शिंदे गटाला त्या ठिकाणी मिळणार आहे. मला तरी असं वाटतं, कारण त्यांची बाजू भक्कम आहे. 2/3च्या वर आमदार त्यांच्यासोबत आहेत. म्हणून जर तरचा प्रश्न उद्या येणारच नाही. पण तरी मी सांगेल की आमच्याकडे 200च्या वर आमदार आहेत. आज समोर काय तुम्ही मला सांगा. 2/3 म्हणणं 16 आमदारांचा तिथं निकाल देणार आहे. 16 आमदारांवर भविष्य 2/3 हा भाग पार्ट वेगळा आहे. आपण याकडे कसं बघत आहात? नाही, मला वाटतं ही सगळी न्यायिक बाजू आहे. आता त्यांच्या सर्व कायदेतज्ञांनी या सगळ्या बाजू त्या ठिकाणी मांडलेल्या आहेत. आता मला वाटणं हा भाग वेगळा आहे, मला काय वाटतं तो भाग वेगळा आहे, 2/3 आहे, कमी आहे, जास्त, तो भाग वेगळा आहे. परंतु याच्यावर आता सगळ्या बाजू ऐकल्यावर सर्व तिथे मोठं डिबेट त्या ठिकाणी झालेलं आहे. आणि त्यानंतर उद्याचा निर्णय विधानसभा अध्यक्ष त्या ठिकाणी देतील. आणि मला वाटतं त्यानंतर मग सगळ्या बाजू क्लिअर होतील. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.